मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली कशाप्रकारे डिलीट करू शकत आहात। तर संपूर्ण प्रोसेस एकदम चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जो आपला हा मराठी चॅनल आहे, या मराठी चॅनलला या ठिकाणी मातृभाषा आहे आपली, चांगला सपोर्ट करा। सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका एवढीच विनंती आहे। तर मित्रांनो, सिंपली तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बघू शकता, जो खाली या ठिकाणी माझा फोटोचा आयकॉन दिसत आहे, या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी खाली जायचं आहे। बघू शकता कोपऱ्याच्या याच्या आयकॉनवरती मी आलो। कोपऱ्याच्या आयकॉन आल्याच्या नंतर बघू शकता तुमचे अकाउंट अशा प्रकारे तुम्हाला ओपन झालेले बघायला भेटेल। अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर बघू शकता या 3 लाईन व 3 डॉट्स आहेत, वरची या ठिकाणी 3 लाईन आहेत, या बघू शकता याच्यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचे। बघू शकता मी त्याच्यावरती क्लिक केले। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला बघायला भेटेल। त्याच्यानंतर अकाउंट सेंटर हा जो ऑप्शन आहे इथे वरती बघू शकता अकाउंटचा लोगो आहे आणि अकाउंट सेंटर नावाचा जो ऑप्शन आहे, अकाउंट सेंटर नावाचा जो ऑप्शन आहे, सिंपली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एवढे ऑप्शन आलेले बघायला भेटेल। माझी या ठिकाणी प्रोफाईल देखील तुम्हाला आलेली बघायला भेटेल। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता 1 2 3 4 नंबरला हा या ठिकाणी बघू शकता 4 नंबरला पर्सनल डिटेल्स नावाचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस आलेला बघायला भेटेल। तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता सिंपल या ठिकाणी बघू शकता माझा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी माझा नंबर दिसेल। त्याच्यानंतर माझी जन्मतारीख या ठिकाणी मी टाकली आहे ती दिसेल। त्याच्यानंतर बघू शकता खाली जो ऑप्शन आहे, बघू शकता खाली काय ऑप्शन आहे, बघू शकता अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल, अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 ऑप्शन येतील। या ठिकाणी बघू शकता डिॲक्टिवेशन फॉर या ठिकाणी डिक्लेरेशन या ठिकाणी दिलेलं आहे। तर वरचा जो ऑप्शन आहे, तुम्ही तात्पुरता या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करायचं आहे की डायरेक्टली तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी परमनंटली डिलीट युअर अकाउंट्स अँड प्रोफाइल्स, परमनंटली डिलीट करायचं आहे। सिंपली तुम्हाला परमनंट डिलीट करायचं असेल तर सिंपल या ठिकाणी खालच्या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर माझे जे 2 अकाउंट आहे, सध्या माझे 2 अकाउंट आहे जे इंस्टाग्रामचे, तर या ठिकाणी बघू शकता हे दोनही अकाउंट तुम्हाला अशा प्रकारे इथे आलेले बघायला भेटेल। सिंपली खालचं जे आहे, जे इंस्टाग्रामचं वरचं फेसबुकचं दाखवत आहे, इथे खाली या ठिकाणी इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे सिंपली मला या ठिकाणी ते डिलीट करायचं आहे। सिंपली याच्यावरती मी क्लिक करायचं, जे डिलीट करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली या ठिकाणी बघू शकता 2 ऑप्शन येतील। या ठिकाणी परमनंट डिलीटचा हा खालचा ऑप्शन आहे, बघू शकता वरती या ठिकाणी खालच्या अकाउंटवरती बघू शकता आधी वरती सिलेक्ट होते, आता मी खाली सिलेक्ट केले। खालच्यावरती सिलेक्ट करून या ठिकाणी बघू शकता कंटिन्यूचा जो ऑप्शन आहे, कंटिन्यूचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली या ठिकाणी तुम्हाला कोणतं कारण सांगायचं, या ठिकाणी कोणतंही कारण तुम्ही सांगू शकता। बघू शकता तुम्ही या ठिकाणी समथिंग इलेस या ठिकाणी तुम्हाला कारण सांगायचं आणि कोणतं या ठिकाणी सांगू शकता। दुसरा अकाउंट या ठिकाणी बघू शकता ओपन माय क्रिएट अ सेकंड अकाउंट, असं कोणतं या ठिकाणी अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। सिंपली माझं या ठिकाणी त्यांना सांगायचं की मी दुसरा अकाउंट ओपन केला आहे, त्यासाठी मला डिलीट करायचं आहे। तर सिंपली बघू शकता मी याच्यावरती क्लिक केले, क्रिएट अ सेकंड अकाउंट याच्यावरती क्लिक केले। सिंपल या ठिकाणी खाली जो कंटिन्यूचा हा जो निळ्या रंगाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे। बघू शकता निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जो कंटिन्यूचा ऑप्शन पुन्हा एक आलेला आहे, सिंपली त्याच्यावरती पुन्हा एक बघू शकता हा कंटिन्यूचा ऑप्शन आहे, पुन्हा एकदा त्याच्यावरती सिंपली मी क्लिक करत आहे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुमचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। डिलीट करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड हवा आहे, तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगॉट करायचा, फॉरगॉटवरती क्लिक केल्याच्या नंतर तिकडे एक OTP जाईल आणि नवीन पासवर्ड टाकून पुन्हा तुम्हाला तीच प्रोसेस करून येथे पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंटिन्यूचा जो ऑप्शन आहे ब्लर आहे जाता तो नंतर या ठिकाणी बोल्डमध्ये ठळक दिसेल, तेथे क्लिक करून तुम्ही अकाउंट डिलीट करू शकतात। तर मित्रांनो, याच्याबद्दल ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर नक्कीच आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला विसरू नका, कारण हा आपला मराठी चॅनल खूप मोठा आपल्याला करायचा आहे, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर मित्रांनो, याच्याबद्दल कोणताही या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, तुम्हाला नक्कीच मी उत्तर देईल। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।